मागील भागात आपण पाहिले शलू आणि तिच्या ग्रुपमधली मुलं पुन्हा अचलाला शलूने पाहिलं होतं त्या ठिकाणी येतात. पण त्यांना ते दुकान आणि घर सापडत नाही. म्हणून अचलाचा फोटो दाखवून सगळीकडे चौकशी करतात, पण कोणीही माहिती द्यायला तयार होत नाही. उलट त्यांनाच प्रश्न विचारतात. पण एक दारुडा दारूच्या बदल्यात त्यांना माहिती देतो. ती अशी की अचला शंकर माने नावाच्या माणसाची दुसरी बायको आहे आणि तिला त्याने मुंबईहून आणली आहे. मिळालेल्या माहितीतला खरेपणा जाणून घेण्यासाठी सगळे शंकर मानेला भेटायला जातात आणि शंकर आता त्यांना अचला घरातून नाहीशी झाल्यापासून त्याच्याकडे येईपर्यंत काय घडलं ते सांगतो आहे. शंकर त्यांना सांगतो तो गावाला येण्यासाठी ट्रेनमध्ये चढतो तेव्हा अचला आधीच ट्रेनमध्ये बसलेली असते. ती एकटी दिसते म्हणून तो तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि तिच्या हालचालींवर नजर ठेवतो. आता ऐकूया पुढे. मुलगी परक्याचं धन, ते ज्याचं त्याला सोपवलं की आईबाप जबाबदारीतून मोकळे. पण ते ज्याला सोपवायचं त्या परक्याला आपलंसं करून घ्यावं म्हणून सगळ्या लग्नाचा खटाटोप. जाता येता कोणीही लचके तोडू नयेत म्हणून कोणा एकाला मुलीची मालकी द्यायची. ज्याची मालकी तो तिचा मालक. तसा आता तरी शंकरच अचलाचा मालक होता. त्याच नात्याने त्याने आमचं चहापाणी केलं होतं. पण आम्हाला चहापाण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यालाही ते कळलं होतं, पण गरजेचं वाटत नव्हतं किंवा पुढे घडलं होतं ते काहीतरी भयंकर असावं. कारण काहीही असेल, शंकर ते सांगायचं टाळायला बघत होता असं वाटलं. पण आम्हाला तेच ऐकायचं होतं. शंकरने चहापाण्यात वेळ घालवायचा ठरवला असला तर आम्ही त्याला हातही लावला नाही की उशीर झालाय असं कारण सांगून गेलो नाही. पुढे काय झालं ते समजून घ्यायला आलो आहोत असं सांगून तसेच बसून राहिलो. नाईलाजाने शंकरला पुढचं सांगावंच लागलं. जरा बिचकत त्याने सांगायला सुरुवात केली. गाडी सुरू झाल्यावर थोड्याच वेळात पुढचं स्टेशन यायच्या आतच डब्यात तिकीट चेकर आला. अजून तरी डब्यात एका सीटवर ते दोघंच होते आणि त्यांच्या मागे पुढे 2-4च माणसं होती. त्यांनी आपापलं तिकीट दाखवलं. मग त्याने अचलाला तिकीट विचारलं. अचला गोंधळली, घाबरली. तिच्याकडे तिकीट नव्हतं. ती बावचळल्यासारखी इकडे तिकडे पाहायला लागली. तिकीट चेकरने पुन्हा विचारलं, तिकीट दाखवा, तिकीट. आणि अचलाने एकदम शंकरकडे पाहिलं. शंकरने अचलाला याआधी चांगली असताना पाहिलं होतं. त्याला लगेच तिच्या वागण्यातला फरक जाणवला. एकंदर तिच्या हालचालीवरून तो समजला मामला गडबड आहे आणि बहुतेक घरातून एकटी पळून आली असणार. शंकरने डोळ्यांनी तिला घाबरू नको, मी आहे असा इशारा केला. त्यासरशी त्याच्या शर्टाची बाई पकडून अचला एकदम त्याच्या कुशीत शिरली. शंकरनेही आपलं तिकीट काढलेलं नव्हतंच. सोबत आहे असं सांगून त्याने 2 नाशिक रोड तिकीट मागितली. एवढं सांगून शंकर थोडा वेळ थांबला आणि आम्हाला हात जोडून विनम्र करू लागला. एक डाव माफी द्या मंडळी. शेवटी मी पडलो बाप्या माणूस आणि ती खात्यापित्या घरची, भरल्या अंगाची. तिच्या अंगाच्या धगीनं माझ्यातलं जनावर जागं झालं. एवढा शब्द ऐकताच आमच्यातले 2-3 उठून शंकरच्या अंगावर धावून गेले आणि बाकीच्यांनी त्यांना आवरलं. तरी एकाने तोंडावर जोरात ठोसाही मारला. उचला रे साल्याला. दुसरा एक चिडून बोलला, भडव्या तुला ना. आम्हा मुलींसमोर त्यांना पुढे बोलताही येत नव्हतं.
आता आणखी पुढे पुढे काय ऐकायला मिळेल या भीतीने आम्ही सगळ्या मुली बसल्या जागीच खिळून होतो. शंकरने स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न केला, पण पोरं ऐकेनात. त्याला बाहेर घेऊन जायला लागले. तेव्हा आम्ही सगळ्या मुलींनी त्यांना समजावलं, असं केलं तर पुढे काय झालं ते कळणार नाही. आधी आपण तो काय सांगतो ते सगळं ऐकून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला त्याचं काय करायचं ते करा. शंकर हात जोडून गयावया करू लागला. बघा पाहुणं, तुमचं असं वागणं चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. तुम्हाला सांगतो, मागणं मला बी शरम वाटली, पण तो टाईमच तसा होता. आता खोटा कशाला बोलू. पहिलाच मी माणूस थोडा हलकटच आहे. बाईसाठी जरा जास्तच लोभी आहे. मुंबईची नोकरी म्हणजे महिन्या 2 महिन्या पलीकडं कधीतरी घर दिसतंय आणि आयतं पुड्यात भरलेलं ताट वाढून आलेलं बघून कबूल करतो. माझं मन चाळवलं. आता हे मी सांगितलं नसतं तर तुम्हाला कळलं बी नसतं. तरी पण मी सांगतो, कारण कसं आहे, तो टाईम निराळा होता. आता तिच्यात माझा जीव गुंतलाय. मला पण माझ्या मनावर वजं उतरायचं आहे. चल रे चल, वजं उतरवतोय हलकट. पुन्हा त्या आधीच्याच मुलाने उठून आवाज दिला. इतरांनी त्याला आवरून धरलं आणि शंकरला पुढे सांगायचा इशारा केला. शंकरने थोडं थांबून सगळ्यांचा अंदाज घेऊन मोठा उसासा टाकला आणि पुढे सांगायला सुरुवात केली. पण आईच्यान, त्या वेळेला डोसकं पार कामातून गेलं होतं. डोसक्यात काही बी दुरून दुसरा विचार शिराय चान्सच नव्हता. ती घुसलीच तशी होती माझ्यात. मग मी बी पाठीमागनं तिच्या पदरातून कमरेत हात घालून तिला जवळ वळलं, पण तिनं सोडवायची जरा बी कोशिश केली नाही. म्हणून मग हिम्मत करून आणखी जवळ वळून पाठी पुढं हात फिरवून बघितला, तरी बी ती गपगार होती. मग हात असाच आणखी पुढे सारला. अरे भडव्या, तुझ्या तर आता, एक मुलगा ओरडला. पण त्याला कोणी गप्प बसवलं नाही. उलट शंकरच्या आत आणि आत्ताच्या आत, मुलांच्या आत थोडी बाचाबाची झाली. मुले पुढे त्याचं काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. पण ते माहीत करून घेणं गरजेचं होतं. कुणीतरी बोललं, आता सगळं माहिती करून झाल्याशिवाय इथून जायचं नाही. तेव्हा आम्हा मुलींनी थांबायचं ठरवलं. 3-4 मुलं सोडून सगळे उठून बाहेर निघून गेले. पण शंकरवर त्या सगळ्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही. शंकर म्हणजे निर्लज्जपणाचा कळस होता. उगाच सांगू का नको असा बापुडवाना चेहरा करून तो थोडा थांबला आणि इकडे तिकडे पाहून सगळे शांत आहे वाटल्यावर पुन्हा सुरू झाला. तेव्हा मात्र फक्त एक डावतीनं माझ्याकडे डोळं वर करून बघितलं, पण त्या बघण्यात विरोध नव्हता. मी वळिकलं, आपलं काम होतंय. मग तिच्या हातात हात गुंतवून आणखी चिकटून नवरा बायकोवानी जवळ बसून अंदाज घेतला. तरी बी ती गप्पच होती. शंकर सांगत होता ते ऐकून आम्ही असे सुन्न झालो होतो की कोणी उसासा सुद्धा टाकत नाही. आणि शंकर निर्धास्त होऊन बोलत राहिला. तवर पुढचं ठेसन आलं. भराभर माणसं आली. ती मला आणखीन चिकटून बसली. मग मी तिची बॅग उघडून कडेला घेतली आणि आम्ही नवरा बायको हातात हात घेऊन बसलो. बघणाऱ्याला आम्ही जोडीनं हाय आणि नवीन लग्न झालं या असंच वाटलं. कारण कोणी बी आमच्याकडे बघितलं नाही. उलट दुसरीकडेच बघत होते. आणि जरा येळानं ती माझ्या अंगावर झोपून गेली. पण मी तेव्हा जागाच होतो. पुढे कसं काय करायचं त्याचा मनात प्लॅन करीत होतो. लगोलोग घरला घेऊन जाऊन काम होणार नव्हतं.
घरला बायको होती आणि पुढे पाटी संगत ठेवायची झाली तर शेजारी पाजाऱ्यासनी काय सांगावं, तो बी विचार झाला नव्हता. तिथे ठेसनाच्या आजूबाजूलाच कुठेतरी सोय बघायची ठरवलं होतं, पण तेवढं पैसं नव्हतं. एका दिवसानं माझं काही होणार नव्हतं आणि परत घरला न्यायचा बी विचार करीत होतो. तेव्हा टाईम पाहिजेल होता. तवर माझं ध्यान तिच्या अंगठीवर गेलं. हळूच पाठचा हात पुढे नेला आणि तिचा हात हातात घ्यायच्या निमित्तानं तिच्या बोटातून अंगठी सोडवली आणि पाठच्या पाठी माझ्या खिशात टाकली. माणूस आणि पशु यात फरक फक्त जाणतेपणाचा असतो. माणसाला आपण काय करतोय आणि त्याचे काय परिणाम होतील याची जाण असते, तशी ती पशूंना नसते. तेव्हा रक्ताला चटावलेले जनावर आणि वासनेच्या वासावरचा माणूस यात काही फरक उरत नाही. शंकरची वासना चाळवली होती. अचलासारखं आयतं सापडलेलं सावज गिळल्याशिवाय ती शांत होणार नव्हती. अचला बिचारी अजाणतेपणी शंकरसारख्या एका हलकट माणसाच्या जाळ्यात स्वतःहून अडकली होती. ती मनोरुग्ण होतीच, पण मुळातच भोळी होती. तिला बऱ्या वाईटाची जाण नव्हती. घरापासून पवनपासून पळून आलेल्या तिने शंकरमध्ये कायमचा आधार शोधला होता आणि तिच्या दुर्दैवानं हे शंकरनं ओळखलं होतं. त्याचाच फायदा घेऊन तो त्याला हवी तशी वापरणार होता, याविषयी आमच्या मनात जराही शंका नव्हती. शंकरचं वासनेनं पिसाटलेलं जनावर झालं होतं. शंकर आता पुढे काय सांगणार ते कळून चुकलं होतं. तरी पण का कोण जाणे, शंकरकडे येण्याआधी वाटत होतं त्यापेक्षा भयंकर काही वेगळंही घडलेलं असू शकतं असा संशय होता. आत्तापर्यंत शंकरने स्वतः सांगितलेल्या माहितीवरून तरी शंकर पोचलेला गडी होता. अचलाच्या आणि त्याच्या वयात चांगल्या 10-12 वर्षाहून जास्त अंतर असावं असं दिसत होतं. अचला अजून तरुण आहे, तोवर तो तिला स्वतःकडे ठेवून घेईल याची शक्यता होती. पण पुढे त्याने तिचं काय करायचं ठरवले ते सुद्धा काढून घ्यायचं होतं आणि ते जास्त महत्त्वाचं होतं. आम्ही आपापसात कुजबूत तशी चर्चा केली होती. रागावर ताबा ठेवून आधी त्याचं सगळं ऐकून घ्यावं असं ठरलं. आम्ही विचारलं नसताना तो आम्हाला सगळं कसला आड पडदा न ठेवता बिनधास्त सांगत होता आणि रंगवून सांगत होता. कशासाठी आम्हाला अजून त्याच्या या धीटपणाचं कारण जाणून घ्यायचं होतं. तो म्हणाला तसं मनावरचं ओझं उतरवण्यासाठी असं समजलं तरी त्यानं केलेला गुन्हा किती गंभीर आहे आणि त्याचे परिणाम काय होतील हे मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असलेल्या त्याला माहीत नसेल हे शक्य नव्हतं. आता तो पुराव्यासकट सापडला होता. आम्ही ते अचलाच्या आईवडिलांना सांगितल्यावर अचलाच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार केली तर किती मोठी शिक्षा होईल याची त्याला भीतीकटी वाटत नव्हती. हे कोडं अजून उलगडायचं होतं. आम्हाला कळत होतं शंकरच्या मनात काय चाललंय ते समजून घेण्यासाठी पेशन्स ठेवून त्याचे निर्लज्जपणाचे कारनामे ऐकावे लागणार होते. आम्ही गप्प ऐकून घेतोय म्हटल्यावर कदाचित आमची अजून काय रिॲक्शन होऊ शकते, आम्ही काय करू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी असेल. पण तो आता जास्तच धिटाईने बोलत होता. आम्ही ठेसनात उतरलो तरी ती मला सोडच ना. एकदम बावचाळल्यावानी करायला लागली. मी म्हणालो, चल घरला जायचं आहे ना, तर ती आणखीनच बावचळली. नको नको, घरला नको. घरला तो असल, तो मला पकडल, जेलमध्ये टाकल, मग फाशी होईल
असं काही बाई बोलून माझ्या मागच सोडच ना. तसं मी म्हणालो, बरं मग आपण हॉटेलात राहायचं. तेव्हा तिनं खुशी खुशी जोरात मान हलवली. मग मी म्हणालो, अगं पण हॉटेलात राहायला पैसे लागतात. आपल्याकडं पैसे कुठे आहेत? माझ्याकडे तर नाही बा. त्या सरशी तिनं तिची बॅग खोलून पैसे दाखवलं. इकडे तिकडे 500-600 होते. म्हणालो, अगं खुळे, हे एवढं नाही पुरं पडायचं. तुझे सगळे दागिने बी विकायला लागतील. चालल इकूया. तरी बी डोसकं हलवून वय म्हणाली, आधी पहिली तुझी चेनच काढून दे म्हटलं तर तिने पडदीची चेन काढून माझ्या हातावर ठेवली. ती लागलीच माझ्या गळ्यात घालून तिनं पुढे एका सराफाकडे गेलो. त्याच्याकडे चैन आणि अंगठीचे 10,000 भेटले. मग तिथं दोघं लॉजवर गेलो. आम्ही मुली पुढच्या कल्पनेने हादरलो होतो. शंकर मात्र कल्पनेने आत्तासुद्धा लॉजवर पोचला होता. त्याने अचलाचे दागिने घेतले होते. तिच्याच पैशाने हॉटेलात राहून तो मजा मारणार म्हणत होता. पण एवढं सांगूनही कोणाला काही वाटलं नाही. कोणी काही बोललं नाही. याचं त्याला आश्चर्य वाटलेलं दिसलं. पण आधीच सगळं ऐकल्यावर शंकर असंच काहीतरी करणार हे सगळ्यांना अपेक्षित होतं. म्हणून सगळे गप्प होते आणि कदाचित आता आमच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. हेही कारण होतंच. शिवाय शंकरच्या आवाजात कमालीचा थंडपणा होता. एखादा खून करून शांतपणे कबुली जवाब देतो तसा मला तर शंकरची भीतीच वाटली. शंकर आता कसल्या तरी कैफात बोलत होता. पैसे भेटल्यावर कसलीच आडकाठी नव्हती. लॉजवर गेल्यावर मी तिच्याकडचं पैसे जमवून 10 दिवसाचं भाडं भरलं आणि दोघांसाठी एक रूम बुक केली. तिच्या हातात चुडा गळ्यात डोरलं होतं. रजिस्टरवर नवरा बायको आहोत असं दाखवून शंकर गौरा अशी नावं लिहिली. रूमवर गेल्यावर दार लावून मी तिला वडून मिठीत घेतली. एक मुका घेतला आणि म्हणालो, हाय का आता? या मोरं तू गौरा शंकरची गौरा. आणि आता बघ, तुला कोण बी ओळखणार नाही. तिला इतकी खुशी झाली म्हणता तिनं स्वतःहून मिठी मारली. आणखीन घट्ट केली मिठी. मला सोडच ना. मी बी बावचळलो होतोच. मला अजिबात धीर धरवत नव्हता. पण डायरेक्ट बेडवर घेतली आणि तिनं काय हंगामा केला तर. म्हणून पहिलं मी तिचं मुकं घ्यायला लागलो तर तिला अजूनच खुशी झाली. गुदगुली केविलवाना हसायलाच लागली. मी तिला अशीच अंगावर वडली आणि दोन्ही हातांनी बांधून ठेवत बेडवर लोटली. म्हणालो, आता इकडं आपण नवरा बायको दोघंच. तिसरं कोण बी येणार नाही. तेव्हा आपण की नाही लई मज्जा करायची. मी सांगल तसं करशील? तिनं हसून मान हलवली. पुन्हा पडद्याशी माझं मुकं पण घेतलं आणि स्वतःच माझ्या अंगाखाली आली. पार अंगातच घुसली. मग मस्तीत तिला खेळवत मी बी सुरू झालो. मी तिला तेव्हा पहिल्यांदा अंगाखाली घेत होतो. पण तसं वाटलंच नाही. तिनं काय बी गडबड केली नाही. रात आणि दिवस आम्ही जवळ तिथं होतो तवर मी तिला माझ्या अंगावेगळी राहू दिली नाही की अंगावर कापडं घालू दिली नाही. पण तिने जरा बी तक्रार केली नाही. मी जे सांगन जसं म्हणन तसं करायची आणि मला जेव्हा ते जे वाटल तसं करू द्यायची. जसं तिला बी म्या आवडायला लागलो होतो. आपल्याच विचारावर शंकर दात काढून हसला आणि पाणी प्यायच्या निमित्ताने थांबला. कदाचित आमच्या काय प्रतिक्रिया येतात याचा अंदाज घेत होता.
शंकर बोलायचा थांबला तरी आम्ही त्याच्याकडे पाहत राहिलो होतो. डोक्यात वेगळेच विचार फिरत होते. आम्ही 15-20 जण होतो, पण प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया होती. मला तर आत्ताच्या आत्ता शंकरला फासावर लटकावा आणि कसा दिसतो ते पाहावं असं वाटत होतं. माणूस शरीराने पांगळा झाला तर एका काठीचाही आधार पुरतो, पण तो मनाने पांगळा झाला की धडधाकट माणसाचा आधारही बेभरवशाचा ठरतो. जीवनाचा प्रवास कधी थांबणारा नसतो. प्रत्येकाला त्यात वाहावं लागतं. विचाराहीन माणूस त्यात कधी गटांगळ्या खातो तर कधी थकून रून बुडून संपून जातो. किनारा एखाद्याच्याच नशिबी असतो. दुर्दैवाने अचलाच्या नशिबात किनारा नव्हता. तिच्या मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात पवन दबा धरून बसला होता आणि सध्या तरी तिच्या आसपास त्याला हुसकवून लावण्याचा प्रयत्न करणारं कोणी नव्हतं. ती स्वतः मनाने दुबळी होती, म्हणून निराधार होती. या अफाट जगात डोळ्यावर पवनच्या भीतीची पट्टी बांधून जगणाऱ्या अचलाचा असा हा आंधळा प्रवास तिला कुठे नेणार होता हे एक देवाला माहीत होतं. आणि दुसरं शंकरला. अशीच परिस्थिती होती. आत्तापर्यंत ऐकलेलं इतकं भयानक शिशारी आणणारं होतं की अजून यापेक्षा भयंकर काही ऐकायला लागू नये अशी आम्ही सगळेच मनोमन प्रार्थना करीत होतो. पण शंकरला तो सगळा प्रवास आठवून सांगायला मजा येत होती. असं वाटलं तो सुरूच होता. आता किती बी काय बी झालं तरी ती मला सोडणार नाही याची आता मला खातर झाली होती. आणि मला बी आता तिची लत लागली होती. आता पावसाळ्यातच 4 महिने तरी मुंबईला परत जाणार नव्हतो. तिला घरला न्यायचा माझा विचार पक्का झाला. पण त्यासाठी तिला कापडं आणि काय लागल ते सामान आणाय मला बाहेर जायला लागणार होतं. मी निघायच्या 2 दिवस आधी जायचं ठरवलं. तिचं दागिनं मी पहिल्या टायमालाच उतरवलं होतं आणि माझ्या हँडबॅगेत ठेवलं बी होतं. मी ती बॅग संगती घेतली आणि निघालो. निघताना तिला बोललो, आता तू माझी बायको आहेस ना, म्हणून की नाही आपण माझ्या घरला जायचं. मी बाहेर जाऊन तुझ्यासाठी कापडं आणि काय बी लागल ते सामान आणतो. तवर तू इथं आत मध्येच अशी आपली कापडं घालून दार लावून बसून राहायचं. मी बाहेरून कुलूप करतो. आल्यावर आवाज देईन, मग दार उघड. पण दुसऱ्या कोणी बी आवाज दिला तरी माझ्या बगर कोणाला पण दार उघडायचं नाही. अगोदर ती मला सोडायला राजीच नव्हती. नाही नाही म्हणत धरूनच ठेवत होती. तेव्हा मी समजून सांगितलं, गौरा बघ कसं हाय, तुला आता माझ्या संगट इथंच राहायचं आहे का? नाही मुंबईला जायचं नाही ना? तिनं जोरात जोरात मान हलवून नाही सांगितलं. मी हसून लाडानं तिला जवळ घेत म्हणालो, अगं येडे, मग तुला घालाया कापडं नको? तिथं सगळ्या माणसामोरी अशी उघडी नागडी कशी राहशील? तेव्हा कुठं ती मागं सरली, पण तोंड पडलेलं होतं. तिच्या मनात माझ्यापासून जरा बी वेगळं व्हायचं नव्हतं असं दिसलं तरी बी मी येतो म्हटल्यावर गप्प मान हलवली. ते सांगताना शंकरचा चेहरा खुलला होता. जसं त्याला सांगायचं होतं, अचला त्याच्यावर किती खुश आहे. माझ्या मनात आगडोंब उसळला होता. काहीतरी करून शंकरच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद ओरबाडून खरवडून काढावा आणि त्याचा चेहरा विद्रूप करावा असं वाटत होतं. शंकरचे ते शब्द, तो पुरा दिस रात आणि नंतरची 10 दिवस आम्ही जवळ तिथं होतो तवर मी तिला माझ्या अंगावेगळं राहू दिलं नाही की अंगावर कापडं घालू दिली नाही. हे शब्द माझ्या काळजावरचा शिलालेख ठरणार होते. ते आयुष्यात कधीच मिटणारे नव्हते. ऐकताना काळजावर चरे पडले होते.
आता कधी मला अचलाची आठवण झाली की नजरेसमोर 10 दिवस उघडी नागडी वावरणारी अचला आणि तिच्या शरीराशी हवं तेव्हा हवं तसं खेळणारा शंकर दिसणार होता. स्वतःच्या असहाय्यतेची चीड आणि अचलाची दया येत होती. वाटलं हे कसलं जगणं. पंख कापलेल्या पक्ष्यासारखी दुबळी फडफड करत जीव धरून राहायचं. फक्त त्यापेक्षा अचला जिवंत नाही असं समजलं असतं तरी बरं झालं असतं असंही वाटून गेलं. एका क्षणी वाटलं बरंच आहे. अचलाला तिच्या आयुष्यात काय चाललंय ते काही समजत नाहीये. नाहीतर आत्महत्याच केली असती तिनं. आत्महत्या या शब्दात सरशी मी सरकटले. वाटलं घरी असती तर अचलाने तरीसुद्धा घाबरून आत्महत्या केलीही असती. आणि वाटलं आतासुद्धा ती जे करते ती आत्महत्याच. फक्त फरक एवढाच आहे की तिच्या आत्म्याला शरीराची जाणीव नाही आणि शरीराला स्वतःच्या अस्तित्वाची नाही. नाहीतर या परिस्थितीत कोण कसं खुश राहू शकतं. पण मुळातच अचला दुसऱ्याचा विचार करणारी होती. दुसऱ्याला आवडेल तसं वागणारी मुलगी होती ती. आणि आत्ता तर तिच्या मनाचा शरीराचा ताळमेळच चुकलेला. त्यात एकमेव आधार शंकरचाच होता. त्याला सांभाळणं आलंच. नाहीतर एकटी घरातून बाहेर पडलेली ती काही ठरवता आलं नसेल तिला. आणि तरीही जगात कुठेही गेली असती तर यापेक्षा आणखीन वेगळं काय घडणार होतं. अशा अवस्थेत कोण फुकट आधार देणार होतं तिला. कदाचित ट्रेनमध्ये तिच्या मनाचा या प्रश्नाशी सामना झाला होता आणि शंकर उत्तर होऊन आला होता. काय सांगावं. कदाचित म्हणून ती त्याला हवं तसं वागून आपण खुश आहोत असं दाखवतही असेल. आजवर हेच तर करत आली होती ती. स्वतःची आवड निवड होतीच कुठे तिला. कपडे घ्यायचे आई पसंत करेल ते आणि शिवायचे बाबा म्हणतील तसे. तिला कोणता रंग आवडत होता, काय खायला आवडत होतं, कुठे जायला आवडत होतं, कसं राहायला आवडत होतं. कोणी कधी विचारलं होतं तिला या सगळ्याचीच. तिला इतकी सवय झाली होती की तिची स्वतःची वेगळी अशी काही आवड निवड होती की नाही हे तिला सुद्धा सांगता आलं नसतं. वर तिची आई रुबाबात सगळ्यांना सांगायची आमच्या अचलाचे कसले नखरे नाहीत. काय पानात पडेल ते खायचं आणि मिळेल ते घालायचं असे संस्कार आहेत आमचे. बिचारी अचला आधी संस्काराच्या ओझ्याखाली दबून होती आणि आता शंकरच्या अत्याचाराखाली. तेव्हा बाबा सांगतील तसं आणि आता शंकर सांगेल तसं. मनात उलटसुलट विचारांनी धुमाकूळ घातला होता. एकीकडे वाटत होतं अचलाकडे तिचे दागिने नसते तर किती बरं झालं असतं. पण शंकरकडे तर पैसे नव्हतेच. म्हणजे मग तो असा 10 दिवस लॉजवर राहिलाच नसता आणि तिला तसला घाणेरडा अनुभव घ्यावा लागला नसता. पण असंही वाटलं कुणास ठाऊक दागिने नसते तर पैशासाठी शंकरने तिलाच कुठेतरी विकलीही असती. असहाय्य असेल तर मुलगी किती असुरक्षित असते याचा विचार करून जीवाचा थरकाप होत होता. राहून राहून वाटत होतं अचलाच्या दुर्दशेला जबाबदार असलेला शंकर अजूनही जिवंत आणि तेही अचलाची मालकी घेऊन. म्हणजे अजूनही तो तिच्याशी त्याला हवं तेव्हा हवं तसं वागू शकतो. नवे वागतच असेलच या कल्पनेने जीवाचा संताप होत होता. कोणाला ऐकतानाही लाज वाटेल अशा गोष्टी शंकर बेशरमपणे सगळ्यांपुढे सांगत होता आणि आम्ही जीवाचे कान करून निमूट ते ऐकत होतो. याची शरम वाटायला लागली होती.
तरीही पाय निघत नव्हता. पुढे काय हा प्रश्न होता. एकदा वाटलं, चला इथे संपलं सगळं. आता फार तर शंकर म्हणेल, मी तिला घरी घेऊन आलो तेव्हापासून ती इथे आहे. पण तसं झालं नाही. सुरुवातीपासूनच आम्हाला ज्याची शंका येत होती ते धोक्याचं वळणही आलंच. शेवटी शंकर अजून काय सांगणार होता. अचलाच्या जीवनात पुढे कोणतं धोक्याचं वळण आलं, जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ऐलमा पैलमा.